आप देख रहे हैं विदर्भ समाचार, आवाज विदर्भ। नमस्कार, मी आहे विशाल डुंबेरे, विदर्भ समाचार न्यूज चॅनलमधून। जसं की आपण पाहत आहेत की चंद्रपूर महानगरपालिकेचे जे निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि 15 जानेवारीला ही निवडणूक होणार आहे, तर सर्व पक्षांच्या आणि तसेच स्वतंत्र उमेदवारांनी सुद्धा उमेदवारी इथं भरलेली आहे। तर आज आपण साक्षात भेटूया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष श्री संदीप गिरेजी। चला तर संदीप गिरे यांच्यासोबत थोडी निवडणुकाविषयी चर्चा करूया। सर्वांना जय महाराष्ट्र। आम्ही चंद्रपूर महानगरपालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व वंचित बहुजन आघाडी यांचे सर्व उमेदवार यांचा प्रचार सगळा जोरात सुरू आहे आणि येणारा 15 तारखेला आम्हाला विश्वास आहे की चंद्रपूरची जनता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या युतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील आणि या शहराचा विकास करण्यासाठी या युतीवरती विश्वास ठेवणार। युतीमध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत युती आहे, पण चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत जेवढ्या प्रभाग आहेत तेवढ्या प्रभागामध्ये सगळ्याच ठिकाणी आपण उमेदवार लढवून राहिले का? मॅक्झिमम आमच्या 50-50चा फॉर्म्युला ठरला होता। सगळ्या ठिकाणी आमचे उमेदवार आहे। काही ठिकाणी आम्ही जे अपक्ष उमेदवार आहे त्यांना समर्थन जाहीर केलं असल्यामुळे तिथे आम्ही एबी फॉर्म दिला नाही, पण ते आमच्या पक्षाचे समर्थित उमेदवार आहेत आणि पूर्ण जागी आमचे उमेदवार आहेत। समर्थित उमेदवार आहेत, परंतु जे निवडणूक चिन्ह आहे ते मशालवरच लढणार आहे। अपक्ष उमेदवार एबी फॉर्म दिला नाही तर अपक्ष लढणार नाही। बरोबर बरोबर। गिरे भाऊ, आपण चंद्रपूरच्या मतदारांना आपण काय संबोधित करू इच्छिता? आजपर्यंत आपण बघितलं चंद्रपूर महानगरपालिकेत ज्या प्रकारे भ्रष्टाचार म्हणून या महानगरपालिकेत आले, गेल्या कित्येक वर्षापासून, गेले 60-70 वर्षापासून आपण या देशाला स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा आजसुद्धा या देशात या चंद्रपूर शहरात आपल्याला फक्त जे आपला अधिकार आहे ते पाणीसुद्धा मिळत नाही। पूर्ण प्रभागात पाण्याची जे किल्लत या सरकारने जे ठेवली आहे त्या पाण्याच्या विरोधात आणि सामान्य नाल्या साफ होत नाही आहे, स्वच्छता नाही आहे। याच्यासाठी आम्ही निश्चित आम्हाला विश्वास आहे की जनता यांना माफ करणार नाही। या भ्रष्टाचाराला कंटाळून ते आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील आणि शिवसेना वंचित बहुजन आघाडी हेच येणाऱ्या काळामध्ये इथला महापौर ठरवेल, हेच तुम्हाला मी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।